सर्व मुलं एकत्र बसलेले आहेत, त्या साईडला पण आहेत आणि हा तर नाही दिसणार तू. नमस्कार मित्रांनो, सोजन गत्तरनो यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासीयांचं मित्रांनो हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी प्रवास आहे आपला पेडंब नारळीपर्यंत आहे आणि तिथे आपल्याला वॉटरफॉल पाहायला मिळणार आहे, म्हणजेच धबधबा. तर कोकणातील हा धबधब्याचा आजचा पहिलाच ब्लॉग आहे आणि तो मित्रांनो मजेशीर असणार आहे, कारण आपली सर्व मुलं पुढे गेलेली आहेत आणि आता आपण आहोत पिंपलवाडीमध्ये आहोत आणि हे निशांतचं घर आहे वरच्या साईडला आणि इथे त्यांचा सभागृह आहे. तर इथूनच आपला प्रवास चालू असणार आहे पुढे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला नवीन नवीन अपडेट पाहायला मिळत असते आणि नवीन निसर्ग पाहायला मिळतो. तर चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर आपल्याला नक्कीच कमेंट करा. आणि जर तुमच्या इथे जर कोणतं पर्यटन स्थळ असेल तर आम्हाला नक्कीच सांगा तिथपर्यंत. तर मंडळी पाहू पुढे. आपण आहोत नारळमध्ये, बाकी गणेशबाग गेलेले आहे आणि गणेशबागच्या इथून मित्रांनो आपला प्रवास ते पेडंबे नारळपर्यंत असणार आहे, नारळ पेरंबेपर्यंत असणार आहे. आणि जे आपल्याला गंड नदी आहे ना मित्रांनो, जसा रस्ता गेला आहे ना तसा हा आपली गंड नदी गेलेली आहे आणि आपले जे वाडीतले मुलं आहेत ना ते पुढे राहिलेले आहेत आणि पुढे गेलेले आहेत आणि अर्धे पाटे आहेत. तर आपण चाललोय पुढे आणि पुढचा प्रवास मित्रांनो एकदम भारीच असणार आहे, कारण हे कोकणातील हा सुंदर रस्ता आहे ना आपल्याला पाहायला मिळतोय. नारळमध्ये आणि नारळमध्ये आपल्याला हे मित्र बघायला भेटतात. तर वाडीतली सर्व मुलं आहेत, म्हणजे धबधबा पाहण्यासाठी चाललेला आहे पेडंब्यामध्ये. पेडंबे नारळमधून खूप जवळ आहे आणि त्याला चौथडा बोलला होतो आणि तोच मित्रांनो कड्यावरती आजचा जो प्रवास असणार आहे. आणि आपल्या संगत आपल्या वाडीतली मुलं आहेत, तर बाईक वगैरे सर्व इथे लागलेले आहेत. 1 2 3 4 बाईक आहेत आणि तो बघायला भेटतोय तो खावल्या लपतोय तो. तर आपल्या ब्लॉकमध्ये मित्रांनो सर्व वाडीतली मुलं आपल्याला म्हणजे येत असतात, जात असतात, तुम्हाला बघायला भेटत नवीन नवीन चेहरे. तर आजचा जो भारीच असणार आहे, मजाच असणार आहे. म्हणजे जर बघायला गेलात ना तर म्हणजे पहिलाच व्हिडिओ आहे धबधब्यावरती आणि तो मित्रांनो वॉटरफॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे नारळ पेडंब्यामध्ये. मित्रांनो हाच रोड त्या धबधब्यावरती वरती जातो आणि तो मित्रांनो पाहायला मिळतोय. तर बाईक वगैरे अशा वरती जातात, पण सिंगल सीटने जायला लागेल. तिकडे खवल्याने गाडी घातलेली आहे आता वरती आणि खवल्याने तिकडे गाडी नेलेली आहे वरती, तर पाहू शकता. आणि या साईडला तुषार आहे, ॲव्हेंजर घेऊन आला आहे आणि ती पण मित्रांनो थोडासा प्रवास असणार आहे. कोकणातील अशा नवीन अपडेट पाहायला मिळतात. आणि हा वॉटरफॉल असणार आहे चौथडा. तर मी चौथड्याला जाण्यासाठी इथे मित्रांनो आपण गाडी पार्क केलेली आहे ह्या साईडला आणि इथून प्रवास वरती चालू असणार आहे. तर कोकणातल्या अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मी पोचवणार आहे, कारण कोकण दर्शन हे तुम्हाला तर करून देणार आहे, कारण हे कोकणातील हे कोकण दर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर
मंडळी आपण खूप दमलेलं आहे, कारण चौथ चढ्यावरती यायला म्हणजे पेडंब्यामधील नारळमधील हा चौथ चढा आहे आणि तो मित्रांनो पाहण्यासाठी आज आपण आलेला आहे. पण जी डोंगरातून जी पायवाट आहे ना डेंजर आहे, कारण पाय वगैरे स्लिप झाला ना तर खाली जाण्याची शक्यता आहे. खाली गेलं तर मित्र काहीतरी लागू शकतं आपल्याला आणि त्याच्यातून मित्रांनो सावकाश या, जर कधी जर आला तिकडे तर नक्कीच सावकाश या. आणि या कड्याला मित्रांनो पाणी खूप जास्त असतं, कारण काढा आणि घरी निघा हेच. कारण आजकाल खूप डेंजर म्हणजे वातावरण खूप डेंजर आहेत. पाऊस कधी पण पडू शकतो वरती डोंगरामध्ये आणि पाण्याची वाढ होते. तर असा हा निसर्ग असतो मित्रांनो आणि ते आपण आज पाहणार आहोत. मंडळी आपण प्रॉपर धबधब्याच्या पायथ्याशी आलेला आहे आणि मित्रांनो चढण्यासाठी मित्रांनो खूप कठीण आहे वाट, कारण अशी झाडं वगैरे तोडलेली नाही आहेत वाटेवरती. ती साफ करायला लागणार, तेव्हा ते येणारे जे पर्यटन वगैरे आहेत ते येऊ शकतात. आणि जर हे बघायला गेलात ना तर धबधब्याचे ते मित्रांनो खूप म्हणजे असा नजारा एकदम वेगळाच आहे, म्हणजे पाहण्याचा नजाराच वेगळा आहे. आणि जर पाठच्या साईडने मित्रांनो थोडीशी वाट वगैरे खराब आहे तर आलात तर सावकाश या आणि हे पण आपल्याला पाहायला मिळते. आपण खूप थकलेला आहे, पण मित्रांनो थकणं पण दूर झालेलं आहे, कारण वरती आहे ना जो आपण पाहतोय तो कडा पाहण्यासाठी आलो होतो. आणि खाली पण आपली मुलं खाल्ल्या साईडला आहेत, अर्धे वरती चढलेत बसलेत वरती. पण वरचा जो व्ह्यू आहे ना फोटोशूटसाठी एक नंबर आहे आणि तो तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. वरती गेल्यावरती अजून आपल्याला थोडं अंतर काटायचं आहे, इथून आपण वरती जायचं आहे, त्या साईडला वरती बघायला भेटणार आहे. तर पाहू पुढे.
आपण जो पाहतोय चवतकडा म्हणजे पेडांबे गावातील हा चवतकडा असं बोललं जातं आणि तो मित्रांनो खूप उंचावरतून पाणी पडते पाहू शकता आणि तिथे मित्रांनो खाली जर आलात ना तर एकदम खाली पाहू शकता या साईडला सर्व मुलं एकत्र बसलेले आहेत त्या साईडला पण आहेत आणि हा असा आजचा ब्लॉग आहे कारण मित्रांनो जो ट्रॅकिंग होता ना चढण्याचा तर एकदम डेंजरस होता आणि ते पुढे मग पर्यातून वरती यायला ना एकदम रिस्की होतं कारण पाय जर घसरला ना तर परत रिटर्न पाण्यामध्ये ही भीती वाटत होती आणि ते मित्रांनो कोणाचं काही झालं नाही तसं आणि आपल्याला पाहायला मिळतं इकडे सार्थक वगैरे बसलेत